नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपयांची घट. ग्राहकांना याचा लाभ मिळणार काय? जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका उडालेला असताना केंद्र सरकारने भारतीय कंपन्यांना याचा फायदा होणार, पण ग्राहकांपर्यंत कपातीचा फायदा पोहोचणार नाही हे स्पष्ट केले. पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $122 वर पोहोचल्याने सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 10 रुपयांची कपात केली आहे. हा निर्णय 27 मार्च 2026 पासून तातडीने लागू करण्यात आला. उत्पादन शुल्कात कपात केली असली तरी पेट्रोल पंपावरील किमती कमी होणार नाहीत. त्याऐवजी हा फायदा तेल कंपन्यांना दिला जाईल असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे. सध्या तेल कंपन्यांना डिझेलवर प्रति लिटर 81.90 रुपये तर पेट्रोलवर 26 रुपये नुकसान सोसावे लागत आहे. या निर्णयामुळे त्यांचे दिवसाला होणारे 2400 कोटी रुपयांचे नुकसान अंशतः कमी होईल. देशांतर्गत डिझेलचा पुरवठा खंड राखण्यासाठी सरकारने डिझेलच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू केले आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल आता आहे त्याच किमतीत आपल्याला मिळतील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून. कोल्हापूर शहरातील पाणी पुरवठा सोमवारी राहणार बंद. महावितरण तर्फे 33 kV लाईनच्या देखभाल दुरुस्तीचे कामकाज सोमवारी 30 मार्च 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. या दिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणी उपसा होऊ शकणार नाही. त्यामुळे शहरातील A, B, C, D व E वॉर्ड, त्या संलग्नित उपनगरे, ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना सोमवारी 30 मार्च रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच मंगळवारी 31 मार्च 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल. यामध्ये A, B वॉर्ड, त्या संलग्नित उपनगरे, ग्रामीण भाग व शहरी अंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजीनगर, क्रशर चौक, आपटे नगर, टाकी परिसर, राजोपाध्याय नगर, कनेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरी 5वी, 6वी, 7वी व 8वी गल्ली, कुंभार गल्ली व बागल चौक इत्यादी भागांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. पुढील बातमी, गोकुळची निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न. संचालकांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची घेतली भेट. गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी संचालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी आघाडीच्या 17 संचालकांनी गोकुळ निवडणुकीत एकसंघ राहण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. गोकुळ दूध संघाच्या 21 संचालकांपैकी 17 संचालकांनी एकसंघ राहण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार गुरुवारी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांची गोकुळच्या 17 संचालकांनी भेट घेतली. मात्र त्यांच्यासोबत शोमिका महाडिक, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, चेतन नरके हे 4 संचालक नव्हते. गोकुळच्या गत निवडणुकीत राजश्री शाहू परिवर्तन आघाडी पॅनल करण्यात आले होते. या पॅनलच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे नेते आमदार सतीश पाटील यांच्यासह आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, माजी आमदार KP पाटील हे सर्व नेते एकत्र आले होते. या सर्व नेत्यांनी एकत्र येत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या विरोधात मोठ बांधली होती. आता मात्र राज्याचं आणि जिल्ह्याचे राजकारण देखील बदललेले आहे. गत निवडणुकीत आमदार सतीश पाटील यांच्या सोबत असणारे जिल्ह्यातील अन्य नेते महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारातील निवडणुकाही महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार गोकुळची निवडणूकही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. मात्र सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण न आणता गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच गोकुळ संचालकांची संख्या 21 वरून 25 झाली आहे. मात्र 17 संचालकांनी एकत्र येत गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांच्याकडे विनंती केली असल्याचे समजते. तर सध्या वाढ करण्यात आलेल्या 4 संचालकांच्या बाबत नेत्यांनी निर्णय घ्यावा अशी विनंती देखील जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीवरून राजकीय हालचालींना देखील आता वेग आला आहे. पुढील बातमी आहे, इंधनाचा साठा मुबलक प्रमाणात. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी घेतली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्या युद्धामुळे सध्या सर्वत्र इंधन टंचाई जाणवत आहे. तथापि देश आणि राज्याकडे सुमारे 2 महिने पुरेल इतका इंधन साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करावे
आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे। जिल्ह्यात गॅस व पेट्रोल टंचाई संदर्भात विविध अफवा पसरलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आज शुक्रवारी त्यांनी आढावा बैठक घेतली। सध्या गॅस व पेट्रोल तसेच डिझेल टंचाईच्या अनुषंगाने नागरिक पॅनिक झाले आहेत। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिक गॅस सिलेंडरसाठी तळपत्या उन्हात तासनतास उभे राहतात। त्यासाठी संबंधित गॅस एजन्सीने पिण्याचे पाणी तसेच या ग्राहकांसाठी सावलीची सोय करावी यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांना आदेश द्यावेत असे सांगून शहरी भागातील नागरिकांनाही रॉकेल देण्यासंदर्भात आपण लवकरच अन्न नागरी पुरवठा विभागाशी बोलणार असल्याचे आमदार क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले। तसेच शाळा, हॉस्टेल, हॉस्पिटल या ठिकाणी प्राधान्याने गॅस पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या बैठकीत दिली। पुढील बातमी आहे मार्च एंडिंगची शासकीय कार्यालयात लगबग। शासकीय कार्यालय, बँका, मुद्रांक कार्यालयात मार्च एंडिंगची लगीन घाई सुरू आहे। आज शुक्रवार आणि सोमवारी 2च दिवस अधिकृतपणे कार्यालय सुरू असतील, कारण शनिवार, रविवार आणि मंगळवारी शासकीय सुट्ट्या आहेत। त्यामुळे शासकीय वसुली खर्चाचा ताळमेळ लावण्यासाठी विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कार्यालयात ठाण मांडून बसावे लागणार आहे। अनेक कर्मचारी गुरुवारी रामनवमीची सुट्टी असतानाही कार्यालयात उपस्थित राहून निधीचा ताळमेळ घालताना दिसत होते। लेखा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत। 1 एप्रिल ते 31 मार्च हे शासकीय खर्चाचे आर्थिक वर्ष आहे। महसूल विभाग, ग्रामपंचायत, महापालिका तसेच इतर शासकीय कार्यालयांकडून थकबाकी वसुली केली जात आहे। यामध्ये शासनाचे सर्वच विभाग आघाडीवर असतात। मालमत्ता कर, पाणी बिल, वीज बिल तसेच इतर करांच्या वसुलीसाठी मोहिमा राबवल्या जातात। थकीत बिल भरावे अन्यथा कारवाई केली जाईल असं आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे। जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, अर्थ विभागात विविध विकास कामांसाठी मंजूर झालेला निधी खर्च करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे। पुढील बातमी इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचा 28वा दिवस। युद्धाच्या आघाडीवर काही महत्त्वाच्या बातम्या। मध्य पूर्वेतील युद्ध आता एक अत्यंत स्फोटक वळणावर पोहोचले आहे। तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला आहे। इस्रायलने लक्षात ठेवावे की पाकिस्तान म्हणजे कतार नाही। जर आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना कुठेही इजा पोहोचली तर आम्ही इस्रायली अवस्था बिकट करू, असा कडक इशारा पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमने दिला आहे। इराणच्या मिनाबमधील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्याला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी युद्ध गुन्हा म्हटले आहे। अमेरिकेने हल्ला अनावधानाने झाल्याचे म्हटले असले तरी संयुक्त राष्ट्रांनी याच्या पारदर्शक तपासाची मागणी केली आहे। कुवेतच्या मुबारक अल कबीर आणि शुवेक या प्रमुख बंदरावर ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ले करण्यात आले आहेत। यामुळे जागतिक तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे। या युद्धामुळे ऑस्ट्रेलियातील शेकडो पेट्रोल पंपावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले पुढील 10 दिवसांसाठी लांबणीवर टाकले आहेत। मात्र दुसरीकडे 10,000 अतिरिक्त अमेरिकन सैन्य मध्य पूर्वेत पाठवण्याच्या हालचाली सुरू करत आहेत। इराणमधील अणुऊर्जा प्रकल्पांजवळ होत असलेल्या हल्ल्यांमुळे मोठ्या किरणोत्सारी अपघाताचा धोका निर्माण झाल्याचा इशारा IAEA ने दिला आहे। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।